ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महाविकास आघाडीच्या जोडण्या सुरू, सर्व पर्याय खुले, स्वाभिमानी नवा मित्र। लोकसभा विधानसभा निवडणुकीतील अपयशाची मरगळ झटकत इचलकरंजीतील महाविकास आघाडी पुन्हा एकदा नव्या दमाने महापालिकेच्या तयारीला लागली आहे। पहिला महापौर आघाडीचाच करायचा, यासाठी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे। यासाठी सर्व पर्याय खुलेही ठेवण्यात आलेले आहेत। पहिल्याच बैठकीत स्वाभिमानीसारखा लढाऊ नवा मित्र मिळाल्याने आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसतं। या घडामोडी विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनाही भविष्यातील राजकारणात बळ मिळणार आहे। इचलकरंजी महापालिकेची स्थापना झाली आणि प्रत्येक टप्प्यावर या ना त्या कारणाने निवडणूक लांबणीवर पडली। तब्बल 4 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर निवडणुकीचे संकेत मिळालेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी नव्या दमाने या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहे। सोमवारी काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा घेऊन याची चाचपणी करण्यात आली। मेळाव्याला झाडून सारे घटक पक्षातील नेते उपस्थित राहिले। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाजूला गेलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही आघाडीत सहभाग होण्याचा निर्णय घेतला आणि खासदार राजू शेट्टी यांनी या बैठकीला त्यांचे शिलेदारी पाठवली। इचलकरंजी शहराला चळवळीचा इतिहास आहे। लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मानणारा विशिष्ट वर्ग शहरात आहे। ही एक गट्टा मते महाविकास आघाडीला मिळणार आहेत। त्यामुळे आघाडीला नक्की बळ मिळालं आहे, हे आज घडीला तरी नाकारून चालणार नाही। त्यांच्या साथीला मँचेस्टर आघाडी, कामगार चळवळ यांचीही साथ मिळालेली आहे। या घडामोडी पाहता महाविकास आघाडी आज घडीला तरी 2 पावले पुढे आली आहे। दरम्यान महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेली सध्याची मँचेस्टर आघाडी मागील नगरपालिका निवडणुकीत तार्राणी आघाडी म्हणून भाजपसोबत होती। बदललेल्या राजकीय परिस्थितीत आज सागर चाळके, प्रकाश मोरपाळे यांच्या नेतृत्वाखालील मँचेस्टर आघाडी महाविकास आघाडी सोबत आहे। या आघाडीकडे किमान 10 ते 12 नगरसेवक निवडून आणण्याची ताकद आहे। ही महाविकास आघाडीची जमेची बाजू आहे। ठाकरे सेनेचा मागील सभागृहात एकच नगरसेवक असला तरी ठाकरे सेनेच्या विचारांचे प्रत्येक प्रभागात मतदार आहेत। याचा फायदा आघाडीला होणार आहे। महानकरे न्यूजसाठी विठ्ठल बिरांजे, इचलकरंजी।